दम निघतोय का? हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. चला, आपल्या कामाची सुरुवात झालेली आहे. 4च्या नंतर रोज होतेच. तर ब्लॅकी इकडे चल, ये लवकर ब्लॅकी. कारण स्वतःला कोणतेही काम करायचं तर ते प्रामाणिकपणे करायचं. ए मॅडम, ही लिली मॅडम बघा आमची कशी खात आहे. लिलू, ए लिलू, खाकू खायत. य मी इकडे सर ब्राउनी, सर ब्राउनी. चला, ए तू तर त्याच्यातच बसला. ब्राउनी, ब्राउनी कसं खाणार तो? इकडे हे लाल्या, इकडे चल. ये बघ, इकडे चल, खाते. लाल्या इकडे. आणि ही लिली तर बघा आमची कशी खाती आहे, डायरेक्ट पिशवीमध्येच. लाल्या, 1 मिनिट थांब, तुला देते. लाल्या, ए सर मागे, बाकीच्यांना नको का देऊ. चल ये इकडे, चला. काही दिवसांनी इथे हे बांधकाम होईल, नंतर तर यांना. हे बघा, हा हिरो तो पेपरवरतीच बसलाय. कसं खाणार रे? चल सर. लिली चला आता, बाय लिली, बाय. हा रिकामा प्लॉट आहे त्यामुळे ते खायला देता येतं. ब्लॅको, ब्लॅकी आमच्या सगळ्यांच्यात मिक्स होत नाही. तिला एकटीलाच हवं असतं. तिला जास्त गर्दी नाही लागत आसपास. म्हणजे जसं माणसं कसं यांना येऊन देत नाही आहेत, तसं आता हे पण शिकले. त्यांना माणसातही नको आणि कोणातही नको. पिल्लू, तू एकटाच आला? पिल्लू, बाकीचे कुठे आहेत रे? आपला काळू कुठे आहे? तो बाळू कुठे आहे? हे बघा, हे मागून आलेत. बाप रे, तुम्ही मागून आला ना? इथं आमचे 9-10 जण आहेत बघा, 10 लेकरं आहेत. चला, चल 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 चल, इकडे चला. चला पटकन, तिकडे दिले बघ. चल पटकन. कोणी कोणाचं खायचं नाही, प्रत्येकाने. ए नो मस्ती. चल इकडे, त्याचं खाऊ देत त्याला. इकडे बाळा, चल ये लवकर इकडे. चल इकडे बघ. हे काय, तू तुझं खा ना, आहे ना तुला. बाकीचे काय आलेच नाही आहेत. बघूयात अजून एकदा आवाज देऊन. हे बाबू, उठ लवकर. पिलू, उठ पटकन. ट्यूमर याचा फुटून बाहेर. ए बाबू, ए बाबू उठ ना. ए बाबू उठ. घाबरून खूप लांब पळत होता, त्याला घेऊन आले आणि मग खायला दिला. आणि हा तर खाऊनच द्या नाही कोणाला. काळू इकडे, काळू, काळू इकडे थांब, तुला अजून देते बघड्या. चुप, तुला नाही देणार मी आता, तू खाल्लेस ना. घे बाबू. हो देते. हे बघा, हे आज सगळे इकडे भेटलेत मला. म्हणजे आज मी खूप टेन्शनमध्ये. एका लेडीजने माझ्याशी कारण नसताना खूप भांडणं केली. मला खूप घाण, म्हणजे ना, की म्हणजे ते माझे संस्कार नाहीत की इतके घाण घाण शिवे द्यायचे किंवा ऐकण्याचे. तर तिने मला खूप, म्हणजे खूप घाण शिवे दिलेलं आहे. त्यामुळे मला, म्हणजे आज मी खूप टेन्शनमध्ये. मी सांगू नाही शकत की मला किती टेन्शन येते, कारण इतकी घाणेरडी लोकं भेटतात ना रोज. थांब रे बाबू, देते ना, देते ना, देते ना रे, तुमच्यासाठीच रे येते मी एवढं. चला या इकडं, चल या इकडे या.
अरे बाप रे, सगळी पिशवी पाडली. 2 मिनिटं रे, देते ना रे मी तुम्हाला. रजनीश बॉय चल ये, चल ये, चला या, चल ये इकडे, चल ये. चल ये, खा, ये पटकन, चल बाबू ये पटकन, खावा खावा पटकन, मला जायचे. चला पटकन खावा, खावा पटकन, ये बाबू ये, चल ये, चल ये रे. घे बाबू, घे, गुड गर्ल. ह्या हिरोईनने पिल्लं कुठे ठेवलेत काय माहिती नाही. थोड्या वेळापूर्वी एका ठिकाणी मी बघा खायला द्यायला गेली होती. एका मॅडमनी खूप भांडण केलं माझ्याबरोबर आणि खूप घाणघाण बोलत होती. पर तिने मला चुत्या वगैरे इतक्या घाणेरड्या शिव्या दिल्या की मी शब्द सांगू शकत नाही. आणि तिने मला मारायची धमकी दिली. काकडे सरनेम आहे तिचा आणि ती त्या सोसायटीत नवीन राहायला आलेली आहे. तर मी आता तिच्यावरती जाऊन थोड्या वेळापूर्वी तिने मला मारायची धमकी दिलेली की तू इथे येऊन दाखव, मग मी तुला दाखवते. आणि तिने मला शरद पवारांची धमकी दिलेली की शरद पवार खूप मोठे असं आहे वगैरे. तर बघूयात काय होते त्यात. मला